नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर आकांक्षा गोगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, PCOD किंवा PCOS एक अशी समस्या आहे जी खूप कॉमन हल्ली पाहायला भेटते. सगळ्याच महिलांना हल्ली हे माहीत झाले किंवा 10पैकी एका महिलेला तरी हा आजार आपल्याला पाहायला भेटतो. आता हा जो PCOD किंवा PCOS आहे हा नेमका का होतो, याची कारणं काय असतात, याच्यावर होमिओपॅथिक इलाज आहे का आणि तो असेल तर तो कशा प्रकारे केला जातो, हे सर्व आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की PCOD किंवा PCOS हे नेमकं काय असतं किंवा त्याच्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे आपण जाणून घेऊया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. ह्याच्यामध्ये जे फॉलिकल्स असतात की जे फर्टिलायझेशनसाठी किंवा प्रेग्नन्सी होण्यासाठी जे गरजेचे असतात ते जे एग्स असतात हे प्रीमॅच्युअर असतात. त्यामुळे पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये अशा महिलांना त्रास होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर PCOS ही म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. ही PCODचीच एक ॲडव्हान्स स्टेज आपण ज्याला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये PCODचे सिम्पटम्स तर आपल्याला दिसूनच येतात, पण त्याचसोबत त्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर देखील आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे मग अँड्रोजन या हार्मोनचं प्रमाण वाढलेलं असू शकतं किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स देखील आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला भेटतो. आता हा जो PCOD किंवा PCOS आहे याच्यामध्ये काय होतं तर महिलांच्या ज्या ओव्हरीज असतात तिथे आपल्याला सिस्ट पाहायला भेटतात. म्हणजे पाण्याच्या गाठी तिथे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे त्यांचा ओव्हरऑल एक हार्मोनल इम्बॅलन्स तिथे आपल्याला पाहायला भेटतो. कधी कधी ह्या ओव्हरींना सूज देखील आलेली आपल्याला दिसून येते. ओव्हरीच्या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. जे एक प्रोडक्शन असतं जे फर्टिलायझेशनसाठी गरजेचं असतं हे कुठेतरी बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा जो PCOD किंवा PCOS आहे याची कारणं नेमकी काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक किंवा फॅमिली हिस्ट्री. एखाद्या महिलेच्या आईला जर PCOD किंवा PCOS असेल तर अशा महिलाला PCOD किंवा PCOSचा धोका हा जास्त प्रमाणामध्ये संभवतो. त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे हल्लीचं आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. बैठं काम असू दे, व्यायामाचा अभाव असू दे, फास्ट फूड खाणं असू दे किंवा पॅक्ड फूड खाणं असू दे, ह्या सगळ्यामुळे कुठेतरी PCOD किंवा PCOSचा धोका हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ओबेसिटी हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्या ओबेसिटीजबरोबरच थायरॉईड किंवा जर डायबेटीसचं महिलांना असेल तर अशा महिलांना PCOD किंवा PCOSचा धोका हा जास्त प्रमाणात संभवतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे हार्मोनल पिल्स. हार्मोनल पिल्स बाजारात हल्ली बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे भेटतात. ह्या कुठल्याही कारणाने खाल्ल्या का गेलेल्या असू नये, ह्याच्यामध्ये बाहेरनं काही हार्मोन ॲड केले गेलेले असतात. ज्यावेळेला असे हार्मोनल पिल्स महिला घेतात त्यावेळेला बॉडीचं जे एक नॉर्मल हार्मोनचं फंक्शन असतं तिथे कुठेतरी डिस्टर्बन्स झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो. त्या डिस्टर्बन्समुळे मग नंतर पुढे जाऊन ओव्हरीमध्ये देखील आपल्याला डिस्टर्बन्स पाहायला भेटतो आणि त्यामुळे कुठेतरी मग PCOD किंवा PCOS सारखा आजार डोकंवर काढतो. आता आपण कारणं पाहिली. आता लक्षणं नेमकी काय असतात तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज किंवा पिरियड्समध्ये असलेली अनियमितता किंवा जी मासिक पाळी आहे त्याच्यामध्ये अनियमितता येते. म्हणजे कसं तर खूप 2-2 महिने कधी कधी पिरियड्सच येत नाहीत किंवा आले तरी खूप स्कॅन्टी फ्लो असतो. त्यानंतर बऱ्याच महिला तर मला असं सांगतात की आम्ही जर गोळी घेतली नाही तर आम्हाला पिरियड्सच येत नाहीत. त्यानंतर जी 30 दिवसाची नॉर्मल जी सायकल असते ती कुठेतरी आपल्याला इथे बिघडलेली दिसून येते. पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हिर्स्युटिझम. हिर्स्युटिझम म्हणजे काय तर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ. म्हणजे अशा महिलांमध्ये जे पुरुषांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरती केस यायला सुरुवात होते. हे केस पुढे जाऊन जाड देखील दिसतात. खास करून जे अप्पर लिप्स असतात किंवा जी चिन असते किंवा फेस असतो किंवा चेस्टवरती अनवॉन्टेड हेअर ग्रोथ पाहायला भेटते. अशा महिलांच्या आवाजामध्ये बदल झालेला दिसतो. पुरुषांप्रमाणे आवाज घोगरा होणं किंवा आवाज जाडसर होणं असं देखील आपल्याला पाहायला भेटतो. बऱ्याच वेळेला मूड स्विंगची देखील समस्या आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे पेशंटच्या सोबत जे आलेले नातेवाईक असतात, जी मुलं असतात, हजबंड असतात किंवा पेशंटचे जे पॅरेंट्स असतील ते मला बऱ्याच वेळा सांगतात की आत्ता आमच्याबरोबर इथे हसत होती आणि आतमध्ये जाऊन काय माहिती का रडायला लागली. पेशंटची मुलं बऱ्याच वेळेला मला सांगतात की आई ना खूप चिडचिड करते आमच्यावर, उगाचच चिडचिड करते. तर ही जी इरिटेबिलिटी आहे किंवा हा जो चिडचिडेपणा आहे हा कुठेतरी या हार्मोनल इम्बॅलन्समुळे आलेला किंवा PCOD किंवा PCOSमुळे आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी, तो पण कसा आता मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ओबेसिटी तिथे आपल्याला
पाहायला दिसून येते. त्यानंतर एक महत्त्वाचं लक्षण किंवा आपण त्याला कॉम्प्लिकेशन देखील म्हणू की इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व. ज्या वेळेला अशा स्त्रियांचं PCOD किंवा PCOS असलेल्या स्त्रियांचं लग्न होतं, त्यावेळेला कुठेतरी कन्सीव्ह करायला किंवा प्रेग्नन्सीमध्ये अशा महिलांना प्रॉब्लेम आलेला आपल्याला दिसून येतो. मग हे एक प्रकारचं त्याचं लक्षण किंवा कॉम्प्लिकेशन देखील आपण ह्याला म्हणू शकतो. मग आता हा जो PCOD किंवा PCOS आहे, हा तुम्हाला आहे हे कसं बरं ठरवलं जातं, ह्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं? तर ज्या वेळेला अशा महिला डॉक्टरांकडे येतात, त्यावेळेला डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी करायला सांगतात. ह्या सोनोग्राफीमध्ये पेशंटच्या ज्या ओव्हरीज असतात, मग ती राईट साईडची असो किंवा लेफ्ट साईडची असो, किंवा कधीकधी काही पेशंटमध्ये दोन्ही साईडच्या ओव्हरीमध्ये सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी पाहायला भेटतात. त्याचबरोबर अनेक दुसरे काही चेंजेस असतात ते देखील पाहायला भेटतात. त्यासोबतच काही ब्लड टेस्ट देखील केल्या जातात. मग त्याच्यामध्ये त्या ब्लड टेस्टमध्ये हार्मोनल काही चेंजेस जे काही झालेले असतात हे आपल्याला पाहायला भेटतात. मग त्याच्यामध्ये FSH असेल, LH असेल किंवा FSH LHचा रेशो असेल, प्रोलॅक्टिन असेल, AMH असेल किंवा इन्स्युलिनशी संबंधित काही तपासण्या केल्या जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबेटीस असेल तर PCODचा धोका जास्त संभवतो. इन्स्युलिन, PCOD आणि डायबेटीस यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्याचप्रमाणे थायरॉईड फंक्शन टेस्ट देखील केली जाते, कारण थायरॉईडमुळे देखील कधीकधी PCOD किंवा PCOS असू शकतं किंवा दोन्ही आजार जर सोबत असतील किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची देखील शक्यता असते. मग आता हे झालं डायग्नोसिस. मग आता ट्रीटमेंट कशी केली जाते किंवा होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारे PCOD किंवा PCOSला ट्रीट केलं जातं हे आपण पाहूया पुढच्या भागामध्ये. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.